नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आधीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल की आम्ही गावाला आलोय आणि पाठीमागच्या साऊंडवरून तुम्हाला कळतच असेल की आम्ही गावाला आलोय म्हणून. तर आहे ना, आज तसं काही जास्त कारण नव्हतं, कारण आमच्या चौकटीचं पूजन करायचं होतं. त्याचा लॉंग व्हिडिओ मी नाही शूट केला, पण शॉर्ट व्हिडिओ छान शूट झाला आहे आणि तो तुम्ही बघितला सुद्धा असेल याच्या आधी. पण आहे ना, तुम्हाला माहिती आहे आपल्या दुसऱ्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि आधी कोणालाच अशी पार्टी वगैरे नव्हती दिली आणि सगळ्यांचं चाललं होतं की आम्हाला पार्टी दे. तर त्याचंच आज नियोजन आम्ही केलं आहे आणि आम्ही जरा बाहेर पण जाणार आहे, म्हणजे सेलिब्रेशन छोटंसं करणार आहे. सगळे फॅमिलीतले सगळेजण असणार आहेत, सासरचे माहेरचे जे कोणी असतील ते तुम्ही बघतालच समोर. आणि त्याच्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला सुद्धा मजा येईल बघायला. आणि आमचं बॅकग्राऊंडचं म्युझिक एवढं भारी आहे ना, देवांशीकडून बडबड करत असतो. आमची प्रतीक्षा मॅडम तिकडून बडबड करीत असते आणि आमच्या शेळ्या पण इकडून हे करीत असतात. आणि फक्त माझी दिदी शांत बसलेली आहे तेवढंच, आणि छोटी सध्या झोपी गेलेली आहे त्याच्यामुळे. बाकी तर कुणी नाही आहे घरी. आता सगळे जमा होतील आणि तुम्ही बघताल सुद्धा कोण कोण आहे, काय काय आहे. आणि फॅमिलीशी सुद्धा थोडीशी मी तुम्हाला ओळख सुद्धा करून देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब सुद्धा करा. बाय. आत्ता ना थोडीशी संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे 8 वाजलेत आणि आता आम्ही जस्ट निघालोय. पाठीमागे दीदी, प्रतीक्षा, इकडं देवांश आणि इकडं आहेत आहो. तर जस्ट आम्ही निघालोय. आता मम्मी ते पण येणार आहेत, आम्ही त्यांना पण घेणार आहे आणि त्यानंतर जाणार आहे. स्टे ट्यून. ही आमची दीदी प्रतीक्षा, ती माझी माऊ, ही पण आणखी एक दीदी आमची, म्हणजे आमची पलू आहे ती, आणि ती मम्मी. आणि देवांश तर आमचा झोपीच गेलाय. काय झालंय आमचं असं सेल्फी छान निघत नाही. सेल्फी तर छान निघतो. आधी बरं थांब. हां, आधी ना आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथं जरा वेटिंग होती, बड्डे पार्टी चालू होती. आणि गावाला असं आहे की जास्त जवळ चांगले हॉटेल, फॅमिली हॉटेल मिळत नाही, त्याच्यामुळे परत एका ठिकाणी आलोय. आणि आता इथं हाय जरा छान आहे, मग दाखवते तुम्हाला. आणि आमची छोटी ना जराशी वैतागली, म्हणजे लेट झालाय म्हणून. त्या मैत्रिणी सोबत येतात. आणि ॲज युज्युअल आमचा लाडू आमच्या मम्मीकडेच असतो आल्यावर. हाय का नाही का पिले? हाय करू. काय झालंय केकचं आता माहित नाही, पण बघू आता. कोणता केक आहे? बघू ना आजीने कोणता केक आणलाय आपण. की मग तुम्हाला दीदी हाय असंच राहिलाय. छान राहिला. बिघडला असता का मग दीदीकडून भरून घेतला असता. कोणता आहे तो का? मला वाटतंय पान केकच आहे. पान केक व्हॅनिला आहे का? नाही. कोणता केक आहे सांगा ना. हॅपी काय म्हणायचं? हॅपी 100K सेलिब्रेशन कॉंग्रॅच्युलेशन. काय करणार आहे माहिती आहे ना, केक खाऊन गाडीवर बसणार आहे, डायटिंग वर आहे. जेवणार नाही. देवांस इथं मी चालते. देवांश हाय कर.
त्याला हाय करायला लाव. बस छान आहे ना ए, चला चल. तिला चारायचे का थांबी तिला चारते ते तुमचं राहू द्या आलं तुमच्यासाठी ते करा इतका नाही. गावाचा मग गावाचं माघारी हा ना बॅटिंगला काय थांबा एक मिनिट ए, घालायला नको लाव. घालायला नको. काहीतरी केलं माझं काहीतरी दिसलं पाहिजे बाबा केलंय म्हणून आणि चला आता आता तोंडावर टेकला फोटो काढा म्हणजे वाटलं पाहिजे बाबा काहीतरी काय तिला चारायचं हे करा फोटो काढा त्याची व्हिडिओ काढताय. हे बघायचं चांगलं ते काही खायचं हे नाही संपलं ते रुटी आली का रुटी हॅलो चल ये. काही ते शिवमध्ये होतं. लयच गरीब भावानी म्हणलं ते. जो क्षण तुम्ही आता बघितला ना तो खरंच खूप भारी होता. म्हणजे तो कॅमेरामध्ये सुद्धा शूट झाला ते म्हणजे भारी झालं की तो माझ्या हातामध्ये येऊन हात देऊन म्हणत होता की मम्मा हॅपी बर्थडे म्हणून. म्हणजे त्याला एवढं कळत नाही ना की काय चालू आहे काय नाही. जेव्हा हा मोठ्यापणे बघल ना हा क्षण तेव्हा त्याला पण हसू येईल त्याचं. आणि माझ्यासाठी तर खूप भारी आहे. आत्ता मी व्हॉइस ओव्हर करते ना तरी सुद्धा मला भारी वाटते. आता हे जे यश आहे तर ते माझ्या लाडूचं आणि आहोंचं त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आधी जरी माझ्यासाठी मम्मीने काही केलेलं असेल किंवा इतर सगळेच काही ना काही केलंय माझ्यासाठी पण जे हे मी सगळं यश बघते ना तर त्याच्या पाठीमागे या दोघांचा खूप मोठा हात आहे. जसं की देवांश झाला त्याच्यामुळे माझं करिअर थांबलं त्याच्यामुळे मी ही सुरुवात केली आणि सुरुवात करण्यामागचं मोठं कारण म्हणजे आहो त्यांनी मला ही सुरुवात करू दिली. म्हणजे सगळ्यात मोठे भागीदार हे दोघं आहेत आणि खूप भारी वाटत होतं या दिवशी. आधी ज्या दिवशी 100K कंप्लीट झाले त्यावेळेस आम्ही पुण्याला होतो पण गावाकडे जाऊन असं छोटंसं का होईना सेलिब्रेशन करायचं फॅमिलीसोबत अशी माझी इच्छा होती. आता माझी मम्मी पप्पा दोघंही आले होते. पप्पाला यायला जरा उशीर झाला होता ते पाठीमागून आले होते आमच्यासोबत. त्यानंतर भाऊ वगैरे म्हणजे सगळे होते माझी मावशी ते. आता ज्यांना कोणाला यायला जमलं नाही ते वेगळा भाग राहिला कारण आमचे दादा आणि बाई तर आमच्या घरी कोणी नव्हतं त्याच्यामुळे त्यांचं येणं नव्हतं झालं आमच्यासोबत. पण आम्ही येऊन असं छोटंसं का होईना सेलिब्रेशन केलं आणि खूप भारी वाटलं सगळ्यांनाच. कारण की अशी खूप दिवसाची इच्छा होती की असं कुठंतरी डिनरला वगैरे जायचं सगळ्या फॅमिलीसोबत. आणि सगळ्यांचं छोटंसं असं काहीतरी असतं ना की जरी आपण गावाला राहत असू तरीही शहरातले लोक सारखं जातात पण आपण गावाकडचे असलो म्हणून काय झालं की आपण सुद्धा जायला हवं. आपण सुद्धा आपला आनंद सेलिब्रेट करायला हवा. आता तुम्ही बघताच की आम्ही पुण्यामध्ये येतो जातो बाहेर खातो असं पण गावाकडच्यांना जास्त नाही. त्यांचं घरगुती काम शेतातलं काम हेच त्यांना सुधरत नाही. काही कारणाने त्यांना जाता येत नाही असा वेगळा भाग राहत होतो. आता देवांश सुद्धा खूप खुश होता आणि देवांशचं तुम्हाला माहिती आहे आता तो हॉटेलमध्ये जाऊ कुठं जाऊ तो त्याचा हाताने खातो. फक्त त्याला थोडंसं तोडून द्यावं लागतं म्हणजे चपाती रोटी काही असो त्याला तोडून दिलं ना तो त्याचा हाताने खातो. आणि तो गुण त्याच्यामध्ये खूप छान आहे की तो बाहेर गेल्यानंतर अजिबात किरकिर किंवा पाठीमागे लागणं रडणं मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे तो सगळ्यांसोबत फ्रीली राहतो. लाडूने ना त्याच्या आजीला म्हणजे माझ्या मावशीला पुण्यावरून येण्याच्या आदल्या दिवशी रात्री फोनवर सांगितलं होतं की मला लाडू किंवा गुलाबजाम घेऊन ये म्हणून. आणि तिला करणं तर एका दिवसात नव्हतं होणार पण तिने स्वीट होम मधून त्याच्यासाठी लाडू घेऊन आली होती आणि तो आणखी सुद्धा खातोय. म्हणजे माझ्या जशा सगळ्या इच्छा पूर्ण होतात तशा त्याच्या सुद्धा होतात. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्कीच कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.